मोटर वाहन विभाग आणि पोलिसांमार्फत ई चलान प्रणालीद्वारे दंड वसुली सध्या केली जाते। त्याला तीव्र विरोध करत स्कूल बस चालक मालक संघटनेने गुरुवारी 5 मार्चला राज्यव्यापी बंद पुकारण्याचा पवित्रा जाहीर केलाय। या दिवशी मुंबईसह संपूर्ण राज्यभरात एकही स्कूल बस किंवा व्हॅनची सेवा उपलब्ध असणार नाही, असं स्कूल बस मालक संघटनेचे अध्यक्ष अनिल गर्ग यांनी सांगितलंय। या बंदमुळे ऐन परीक्षेच्या काळात शालेय विद्यार्थ्यांना याचा फटका बसू शकतो। ई चलान प्रणालीद्वारे दंड वसुली केली जात असल्याने राज्यभरातल्या वाहनधारकांमध्ये संतापाची लाट आहे। ही दंड वसुली नियमबाह्य लूट असल्याचा दावा करत राज्यातल्या वाहनधारकांनी 5 मार्चला बंद पुकारण्याचा पवित्रा जाहीर केलाय। या दिवशी ट्रक, टेम्पो, बस, टॅक्सी, ऑटो आणि वाहतूकदारांसोबत स्कूल बसेस देखील या बंदमध्ये सहभागी होत आहेत। आणि बातम्या होळी संदर्भातल्या आहेत, कारण आज होळीचा सण आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे। ठिकठिकाणी ते वातावरण आहे। थेट जाऊया अमरावतीमध्ये, आणि अमरावतीमध्ये देखील हा